तर मंडळी, भारतीय शास्त्रीय संगीत याला काही शिकण्याला आपल्याला एज बार नाही आहे किंवा लिमिटेशन्स म्हणजे बंधनं जी म्हणतो तीसुद्धा नाही आहेत. कोणीही कधीही कुठेही ऑनलाईन ऑफलाईन हे संगीताचे शिक्षण घेऊ शकतो. आणि ह्याचा जो कोर्स जो आहे, तर आपण असं म्हणू शकतो की कोर्स जो आहे त्यालाही लिमिट नाही आहे. कारण कितीही शिकावं तेवढं कमीच आहे, निदान या क्षेत्रात तरी. त्यामुळे आता सोशल मीडियामुळे आपल्याला विविध प्रकारचे शैक्षणिक क्षेत्र उपलब्ध झालेले आहे. जर आपण प्रत्यक्ष जरी शिकू शकलो नाही तरी ऑनलाईन शिक्षण आज आपण घेऊ शकतो. शास्त्रीय संगीताचा जर आपण विचार केला ना मंडळी, तर तुम्हाला अर्थातच माहिती आहे की वर्षानुवर्ष हे शास्त्रीय संगीत चालू आहे. तर भारतामध्ये देखील मोठे मोठे गवय्ये शास्त्रीय संगीताचे होऊन गेले आणि आता देखील शास्त्रीय संगीत पुढे नेणारे खूप सारे गायक गायिका देखील आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर चांगला गुरु भेटला तर मग तुमच्या आयुष्यात चार चांद लागतील असं म्हणता येईल. आणि त्याचा उपयोग तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घेतला पाहिजे अर्थातच. आणि रोजचा रियाज, सराव ज्याला आपण म्हणतो तो ते देखील आहेच. आणि मंडळी, शास्त्रीय संगीताचा आपल्या मनावर, शरीरावर नकळत कळत असा परिणाम होत असतो. आणि शास्त्रीय संगीत शिकल्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते. तुमचे हेल्थ प्रॉब्लेम्स किंवा जर तुमचा स्ट्रेस असेल किंवा एनी अदर प्रॉब्लेम्स असतील तर शास्त्रीय संगीतामुळे त्याच्यामध्ये खूप काही बदल होऊ शकतात, ज्याला आपण म्युझिक थेरपी असं देखील म्हणू शकतो. म्युझिक थेरपी ही अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे एखाद्या रोगी माणसाला, म्हणजे जर तो डायबिटिक असेल किंवा त्याला प्रेशर असेल किंवा इव्हन कॅन्सर पेशंट्स जरी असतील आणि तुम्ही जर त्यांना वेगवेगळे म्युझिक जर ऐकवले तर त्याचा त्यांच्या मनावर खूप खूप चांगला परिणाम होतो. आहिस्ता आहिस्ता असं प्रूव्ह झालं आहे की हळूहळू ह्याचा परिणाम इतका चांगला होतो की डायबिटीज, प्रेशर प्रॉब्लेम्स जे आहेत ते हळूहळू कमी होतात. आणि काही वेळेला असंही प्रूव्ह झालेलं आहे की डायबिटीज किंवा प्रेशर हे जे आहे हे निमूळपणे नष्ट झालेलं आहे. अँड दे हॅव गॉट व्हेरी गुड बेनिफिट्स ऑफ इट, विच इज कॉल्ड म्युझिक थेरपी. तर म्युझिक कोर्स ज्याला आपण म्हणतो तो आपण जर परीक्षांद्वारे दिला किंवा सर्टिफिकेट कोर्सेस जे आहेत ते जर आपण घेतले तर तुम्ही एक डिग्री त्याच्यामध्ये मिळवू शकता अर्थातच. पण जरी तुम्ही परीक्षा दिल्या नाहीत किंवा तसंच जर शिकत राहिलात परीक्षा न देता देखील, तरीही आपल्याला त्याचा खूप खूप फायदा होतो रोजच्या जीवनामध्ये. जर आपल्याला काही दुःख असतील, मानसिक तणाव असेल, शारीरिक देखील तणाव असेल तर तो देखील याच्यामध्ये नियंत्रणात येतो. ह्याच्यामुळे तुम्ही प्रयोग करून पहा तुमच्या स्वतःवरच. तुम्ही जर
काही स्ट्रेसफुल वातावरणात असाल किंवा तुम्हाला जर काही स्ट्रेस असेल आणि तुम्ही जर रोज गात राहिलात, म्हणत राहिलात, तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्यातून आनंद मिळत राहतो आणि एक मनाला शांतता मिळते आणि तुमचं मन पुन्हा प्रफुल्लित होतं. तर त्यामुळे मी असं म्हणते आहे की हे शिकण्याला काही लिमिट नाही आणि ह्याचा फुल कोर्स असं ज्याला आपण म्हणतो तसा कोर्स परीक्षा देऊन असू शकतो, पण दैनंदिन जीवनामध्ये ह्याला काहीच लिमिट्स नाही आहेत गाण्याला आणि शिकण्याला. त्यामुळं जर आपल्याला गाण्यातनं आनंद मिळत असेल तर गायला काय हरकत आहे मंडळी. शिकायलाही लिमिटेशन्स नाही आहेत. तुम्ही जर थोडेफार जर ज्ञानी असाल तर दुसऱ्यालाही शिकवू शकता, बरोबर ना. आणि मी तरी म्हणेन की दुसऱ्याला शिकवणं, दुसऱ्याला आपल्या हातून काय होईल ते शिकवणं, ह्यात देखील एक आनंद मिळतो. आपल्या मनाला जे आनंद मिळत असेल तर करायला काहीच हरकत नाही आहे. सेम थिंग इट ॲप्लाइज टू इन्स्ट्रुमेंटल नॉलेज ऑल्सो. म्हणजेच व्होकलबरोबर तुम्ही तबला शिकवू शकता किंवा हार्मोनियम किंवा कुठलंही वाद्य जे असेल ते तुम्ही स्वतः देखील शिकू शकता आणि दुसऱ्यालाही शिकवू शकता, ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळेल, दुसऱ्यालाही शिकायला मिळेल. मला देखील खूप वेळा विचारतात की मॅडम शिकायला किती दिवस लागतील किंवा हे आपण किती दिवसात पूर्ण करू शकतो. तर तसं काही नसतं. किती दिवस शिकायचं किंवा किती दिवसात हा कोर्स पूर्ण करायचा. देर आर नो लिमिटेशन्स फॉर दिस. तुम्ही कितीही शिकलं तरी ह्या क्षेत्रात कमीच आहे. 10 वर्ष असो, 20 वर्ष असो, 15 वर्ष असो. त्यामुळे देर आर नो लिमिटेशन्स फॉर दिस. सो ॲज सच कोर्स म्हणण्यासारखं असं नाही आहे ह्याच्यामध्ये. जेवढं शिकाल तेवढं कमीच आहे. सो जोपर्यंत तुम्हाला आनंद मिळतो तोपर्यंत शिकत राहा, शिकवत राहा आणि आनंदी राहा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. सो विच मोटिवेट्स अस टू पोस्ट सम न्यू व्हिडिओज फॉर यू पीपल. आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्युझिकल माधुरी देशपांडे चॅनलला. अँड सी यू ऑल in next video and thanks for watching.